रंगपंचमीचा हा व्हिडिओ आहे। माझ्या लेकीला छेडलं जातंय, माझ्या लेकीच्या शरीराशी खेळलं जातंय। भयंकर हा व्हिडिओ आहे आणि फक्त हाच व्हिडिओ नाही तर असे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावरती येत आहेत। या सणाच्या माध्यमातून सणाच्या आड लपून काही भेकड कुत्री नालायक हरामखोर आमच्या लेकींच्या शरीरावरती तुटून पडतायत, आमच्या लेकरांच्या शरीरावरती तुटून पडतायत। त्यांना भ्रष्ट केलं जातंय, त्यांना फसवलं जातंय। खोट्या प्रेमाच्या जाळ्यात तर त्यांना फसवलं जातच होतं, पण आज सणांच्या नावाखाली थैमान मांडलाय अशा लांडग्यांनी, अशा कुत्र्यांनी। भर दिवसा रंगपंचमीच्या नावाखाली त्या लेकींच्या शरीराशी हे लांडगे खेळतायत। त्यांच्या अंगावरची कपडे काढली जात आहेत, कमरेखालची कपडे नालायक हे हरामखोर रस्त्यावरती काढतायत, त्यांच्या गुप्तांगाशी खेळतायत भर रस्त्यावर। हा जो मी व्हिडिओ दाखवला ना, इथं फक्त आपण एका राष्ट्राच्या एका लेकीला बघतो आणि तो व्हिडिओ पुढे ढकलून देतो, पण फक्त इथं प्रत्येकानं आपल्या घरातलं जे लेकरू आहे ना, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 वर्षाचं, त्या लेकराला एकदा डोळ्यासमोर आणायचं। तिथं आपल्या बहिणीला डोळ्यासमोर आणायचं, तिथं आपल्या लेकीला डोळ्यासमोर आणायचं आणि हा व्हिडिओ बघायचा। एक बाप म्हणून एक व्हिडिओ बघायचा, एक भाऊ म्हणून व्हिडिओ बघायचा, या राष्ट्रात एक लेक म्हणून हा व्हिडिओ बघायचा। चला हरामीनो, दारू पिता, गांजा पिता, नशेमध्ये तर्र असता आणि एका लेकीला भर रस्त्यावर कमरेखालची कपडे, तिच्या शरीराच्या वरची कपडे काढता, ती विरोध करते तरी सुद्धा तिला धरता, तोडता। ही रंगपंचमी आहे। भेकड नालायकांनो, आमच्यासारख्या या समाज प्रबोधनकारांना ट्रोल करता, लायकी आहे आपली। अरे ती लेक आहे या राष्ट्राची आणि माझ्या लेकीना सुद्धा सांगतोय, आऊ जिजाऊची लेक आहे। तुझ्या मनगटामध्ये ताकद माझ्या रमाईनं, माझ्या अहिल्याईनं, माझ्या आऊ साहेबांनी कशासाठी दिली होती? असा कुत्रा आला तर त्याच्या नरड्यावर पाय देण्यासाठी। तू सुद्धा दारूचा ग्लास हातात घेती, मद्य पिती, त्यांच्याबरोबर जाती। हे हरामखोर कुत्रे तुटून पडू लागले। हा सण आहे। येणाऱ्या नवरात्री सुद्धा, नवरात्रीच्या आडानं आमचे हिंदू सण सगळे भ्रष्ट करतायत। हे नालायक भ्रष्ट करतायत। जीव तुटतो। यासाठी बलिदान नव्हतं संभाजीराजांचं, काय वाटत असेल? बलिदान मास सुरू आहे आणि हरामखोरांनो रस्त्यावरून लेकींच्या आबरूंचे धिंडवडे उडवता। बलिदान मास सुरू आहे रे नालायकांनो। अंगावरची चमडी, डोळे जिवंत काढले पण हटला नाही मृत्यूच्या दारातून माझा राजा। काय बोलावं रे? जनावर सुद्धा खूप चांगली, पण जनावरांच्या खालच्या पातळीवर जाऊन हरामखोरांनो तुम्ही तुमचा बंदोबस्त करावा लागेल। आता कशा पद्धतीनं मला माहिती नाही, आमच्या स्तरावरती आम्ही लढतच आहोत, पण माझ्या तमाम लेकींना राष्ट्रातल्या सांगतोय, व्यसनापासून दूर राहा, अशा लांडग्यांच्या पासून दूर राहा। तुम्ही बघा, काळी चर्र होतं, तिथं स्वतःची लेक अशी डोळ्यासमोर दिसायला लागते आणि असं काळीच कापतं, काळीच कापतं। हरामखोरांनो सावध राहा, राष्ट्रातल्या लेकींच्या वरती असा हात टाकू नका। आणि राष्ट्रातल्या लेकींनाही सांगतोय, अशा भेकड कुत्र्यांच्या नादाला लागू नका, व्यसन करू नका, दारू पिऊ नका, आईबापाच्या डोळ्यामध्ये धूळ झोकू नका।